कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या सागर शिंदेच्या कुटुंबासाठी माणुसकीचा हात. ठाणे मनपा सभागृह नेते हनुमंत जगदाळे देणार 5 वर्षाचे मानधन. गावदेवी आग दुर्घटनेतील शहीद अग्निशमन अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार. दुःख भरून निघणार नाही, पण माणुसकी म्हणून हा निर्णय. हनुमंत जगदाळे, ठाणे. गावदेवी मंडी येथील भीषण आग दुर्घटनेत कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या अग्निशमन विभागाचे अधिकारी सागर शिंदे यांच्या निधनाने संपूर्ण ठाणे शहर हळहळले. 2 महिन्याच्या चिमुकल्या बाळाला आणि कुटुंबियांना मागे ठेवून सागर शिंदे यांनी कर्तव्याच्या वेळी दिलेले बलिदान अनेकांच्या मनाला चटका लावून गेले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी शिंदे कुटुंबासाठी महत्त्वपूर्ण आणि भावनिक निर्णय जाहीर केला. आपल्याला नगरसेवक म्हणून मिळणारे पुढील 5 वर्षाचे संपूर्ण मानधन सागर शिंदे यांच्या कुटुंबाला देणार असल्याची घोषणा हनुमंत जगदाळे यांनी केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत होत असून माणुसकीचा एक संवेदनशील आदर्श म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. गावदेवी मंडईतील आग दुर्घटनेनंतर निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत विदारक होती. या घटनेत सागर शिंदे यांनी जीवाची पर्वा न करता बचाव कार्य केले, मात्र त्यातच त्यांना वीरमरण झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 महिन्याचे बाळ आणि कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत बोलताना हनुमंत जगदाळे म्हणाले, गेली अनेक वर्षे मी झोपडपट्टी भागातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करत आहे. सर्वसामान्य कुटुंबाच्या अडचणी आणि संघर्ष मी जवळून पाहिला आहे. सागर शिंदे यांच्या कुटुंबावर ओढवलेले दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही. मदत केल्याने त्यांचे दुःख कमी होणार नाही, परंतु समाजकारण आणि माणुसकी म्हणून माझ्या मनाला जे योग्य वाटले तो निर्णय मी घेतला आहे. नगरसेवक म्हणून मला मिळणारे पुढील 5 वर्षाचे मानधन त्यांच्या कुटुंबियांसाठी देण्याची माझी इच्छा आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नजीमुल्ला यांनीही ठाणे महानगरपालिकेचे आरक्षक काळू गाडेकर यांच्या कुटुंबाला अशाच प्रकारे मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. हळूहळू नगरसेवक काय म्हणजे ते पण ह्या हा मानधन प्रश्न हा प्रत्येक सदस्यांचा असतो. हा प्रश्न काय सार्वजनिक नसतो, परंतु आम्ही गेली 50 वर्ष सामाजिक बांधिलकी आणि एक सर्वसामान्य कुटुंबाची दुःख बघतो, सर्वसामान्य कुटुंबाचे हाल बघतो. त्यामुळं समाजाशी निगडीत सातत्याने गेली 50-52 वर्ष आम्ही काम करत असतो. त्यामुळं निश्चितच आम्हाला एक वेगळी घटना वाटली आणि मला जे वाटलं, माझ्या मनाला वाटलं ते मी केलं. हा माझ्यापुरता मर्यादित आहे. मी केल्यानंतर नजीमुल्लांनी सुद्धा त्याला मला सहमती दिली आणि जे 2 लोक आहेत ते गाडेकर कुटुंबाला पण त्या ठिकाणी
मदत करण्याची भूमिका नजीमुल्लांनी घेतली. सर, आगीचा मुद्दा ऐरणीवर होता, मात्र त्यामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक आहे सुधीर भगत यांनी एक वेगळा मुद्दा उपस्थित केला की ज्या सभागृहात आपण बसतो ते सभागृह अनधिकृत आहे, त्याला कोणतेही फायर रेस्ट्रिक्शन नाही, असा एक त्यांनी मुद्दा देखील नसतं. त्याच्यामध्ये एकच आहे की 7 किंवा 8 माळ्याची इमारत असते, त्याच्या खालच्या माळ्याच्या इमारतींना फायरचं प्राथमिक एनओसी घेतली जाते, अंतिम एनओसी घेतली जात नाही. इमारत ज्यावेळी बांधली जाते तेव्हा प्राथमिक घेतली जाते, अंतिम घेतली नाही, कारण ही इमारत 7 माळ्यापेक्षा उंच नाही आहे आणि त्यामुळं तो विषय मी सभागृहात सुद्धा तो क्लिअर केलेला आहे, त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही.